हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपल्याला स्कॉलरशिपच्या 8वीच्या वर्गाचा त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म हा धडा शिकायचा आहे। याच्यामध्ये सुरुवातीला त्रिकोण म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। फर्स्ट ऑफ ऑल आपण त्रिकोण कसा तयार करायचा आणि त्रिकोण म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे। नेमकं त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोण म्हणजे एक बंद आकृती, पण ती कशी? ती 3 कोणांनी, 3 शिरोबिंदूंनी आणि 3 शिरोबिंदू, 3 कोण व 3 बाजूंनी बनलेली असते। 3 बाजूंनी बनलेली असते म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो अशा पद्धतीने असतो। ए बी सी याच्यामध्ये 3 शिरोबिंदू आहेत, 3 बाजू आहेत आणि 3 कोण आहेत। तर आपण शिरोबिंदू कोणते आहेत ते बघणार आहोत। शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स ए बी आणि सी हे 3 या आकृतीचे, या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत। 3 बाजू म्हणजे बाजू नेमक्या कोणत्या आहेत ते पहा। बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी या 3 बाजू आहेत। नंतर याचे कोण म्हणजे अँगल्स, अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी अशा 3 शिरोबिंदू, 3 बाजू आणि 3 कोणांनी बनलेली ही क्लोज फिगर म्हणजे बंद आकृती, याला आपण त्रिकोण म्हणतो। यात त्रिकोणाचे काही भाग पडतात। या त्रिकोणाच्या क्लोज फिगर मध्ये, या त्रिकोणामध्ये आपल्याला 3 भाग पाहायला मिळणार आहेत। नंबर 1 तो म्हणजे अंतर्भाग, त्रिकोणाचा अंतर्भाग। नंबर 2 त्रिकोणाचा बाह्य भाग आणि नंबर 3 म्हणजे त्रिकोण प्रत्यक्ष, म्हणजे त्रिकोणावर जे काही बिंदू दिले जाणार आहेत ते प्रत्यक्षपणे ते त्रिकोणाच्या बाजूंवर असणार आहे, त्याला म्हणायचं प्रत्यक्ष त्रिकोण। असे 3 भाग त्या ठिकाणी पडतात। तर हे भाग आपल्याला इन डिटेल पाहायचे आहेत। बघा, त्रिकोण हा जो मी त्रिकोण काढणार आहे, या त्रिकोणामध्ये आकृती ए बी सी याला आपण असं म्हणू शकतो, त्रिकोण ए बी सी अशा पद्धतीने या त्रिकोणाचं नाव असणार आहे। याच्यामध्ये मी काही बिंदू देणार आहे, बिंदू पी क्यू आर। बाहेरच्या साईडला सुद्धा काही बिंदू आपल्याला द्यायचे आहेत, एस टी यू आणि व्ही। तसेच आपल्याला त्रिकोणावर सुद्धा काही बिंदू पाहायचे आहेत, एल, एम आणि एल। हे याच्यासाठी देण्यात आले आहे की तुम्हाला या तिन्ही भागाचं काय होणार आहे, प्रत्यक्षामध्ये हे 3 भाग कसे ओळखायचे हे पाहता येणार आहे। तर पहिला आहे जो अंतर्भाग। अंतर्भाग म्हणजे काय? तर अंतर्भाग म्हणजे त्रिकोणाचा आतील भाग। अंतर्भाग म्हणजे काय? त्रिकोणाचा आतील भाग। त्रिकोणाच्या आतील भागात जे काही बिंदू आहेत त्या बिंदूंना आपण अंतरबिंदू असं म्हणणार आहोत। त्रिकोणाच्या आतील भाग म्हणजेच काय, तर अंतर्भाग होणार आहे। आता ह्या आकृती क्रमांक 2 मध्ये ए बी सी हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये अंतर्भागातील बिंदू जे आहेत ते अंतर्भागातील बिंदू, फॉर एक्झाम्पल पी क्यू आर हे अंतर्भागातील बिंदू आहेत। जर तुम्हाला असा प्रश्न आला की त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू ओळखा, तर तुम्ही त्रिकोणाच्या आतमध्ये जे काही बिंदू आहेत ते बिंदू तुम्ही तिथं लिहायचे आहेत, आतील बिंदू। दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग म्हणजे बाह्य भाग। बाह्य भाग म्हणजे असं म्हणता येईल की त्रिकोणाच्या या बाजूंच्या बाहेरचा भाग जो काही आहे, म्हणजे त्रिकोणाची आउटसाइड, ती आउटसाइड म्हणजे आपल्या त्रिकोणाचा बाह्य भाग असणार आहे। आणि फॉर एक्झाम्पल आपल्याला त्रिकोणाच्या बाह्य भागातले जे काही बिंदू आहेत ते बिंदू त्या ठिकाणी लिहायचे आहेत, एस टी यू
आणि व्ही हे जे बिंदू आहेत ते बाह्य भागीय बिंदू आहेत. भागीय बिंदू. आणि प्रत्यक्ष त्रिकोणाचा जो काही भाग आहे त्या प्रत्यक्ष त्रिकोणाच्या भागाच्या बिंदूंना जर ओळखायचं असेल तर आपल्याला जी काही साइड आहे, साइड म्हणजे बाजू ए बी, याच्यावर जो यल हा बिंदू आहे तो बिंदू, बी ए सी वर जो आहे तो यम बिंदू आणि बी सी वर आहे तो एन बिंदू, म्हणजे ऍक्च्युअल त्या त्रिकोणाच्या साइडवर त्या बाजूंवर असणारे बिंदू आहेत ते बिंदू आपल्याला तिसऱ्या भागात म्हणजे प्रत्यक्ष भागामध्ये पाहायचे आहे. प्रत्यक्ष त्रिकोणाचा भाग. प्रत्यक्ष त्रिकोणाचा जो भाग आहे त्या भागातील बिंदू आपल्याला पाहायचे आहेत ते म्हणजे फॉर एक्झाम्पल एल, एम आणि एन हे जे आहेत ते प्रत्यक्ष बिंदू म्हणून ओळखले जातात. प्रत्यक्ष बिंदू. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न येऊ शकतात की त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाला किती शिरोबिंदू आहे, त्रिकोणाला किती कोन आहे, त्रिकोणाला किती बाजू आहेत. तर तुम्हाला कळलं पाहिजे की त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, त्रिकोणाला 3 कोन असतात, त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि त्याचप्रमाणे त्रिकोणाचे भाग किती. त्रिकोणाचे 3 भाग असतात. पहिला भाग अंतर्भाग आहे, दुसरा भाग बाह्य भाग आहे आणि तिसरा भाग प्रत्यक्ष भाग आहे. या भागांचे जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की त्रिकोणाची आकृती दिली आणि त्याच्यामध्ये काही बिंदू देण्यात आले आणि तुम्हाला सांगितले की त्या बिंदू मधले अंतर्भागातील बिंदू ओळखा, बाह्य भागातील बिंदू ओळखा आणि प्रत्यक्ष भागातील बिंदू ओळखा, तर तुम्हाला ओळखता आले पाहिजे अंतर्भागातील बिंदू म्हणजे त्रिकोणाच्या आतमधले बिंदू लिहायचे आहेत, बाह्य भागातील बिंदू म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरच्या आउटसाइड ऑफ द त्रिकोण म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूंचे बिंदू लिहायचे आहेत आणि प्रत्यक्ष त्रिकोणावरचे बिंदू लिहिण्यासाठी तुम्हाला त्रिकोणाच्या ज्या काही साइड दिलेल्या आहेत त्या साइडवरचे बिंदू लिहायचे आहेत. अशा पद्धतीने ह्या त्रिकोणाचे 3 भाग आणि त्रिकोण म्हणजे नेमकं काय हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे. याच्या पुढील जो काही त्रिकोणाचे प्रकार आहेत, पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, याच्यासाठी की मी प्रत्येक जे व्हिडिओ बनवणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला आपोआप बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे पाहता येईल. थँक्यू.